हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे गेल्या वर्षीच्या हरतालिकेचा पूजेचा. तर असं मी छान आवरून घेतलं होतं आणि पूजेची तयारीही छान करून घेतली होती. हे बघा, तुम्ही पाहू शकता ओटीचं वगैरे इथं पीस सर्वच आणि फळं अशी छान रांगोळी काढून घेतली आणि असं वस्त्र अंथरून घेतलं. एक चौरंग किंवा पाट ठेवून तुम्ही असं स्वच्छ वस्त्र पांढरं किंवा लाल कलरचं वस्त्र तुम्ही अंथरून घेऊ शकता. आणि हे बघा, तुम्ही ताटामध्ये पाहिलं आहे मी पूजेची कशी छान तयारी केलेली आहे. फुलं दुर्वा असेल सर्वच असं आणि आपले बेल असेल अगरडा असेल असं सर्वच मी छान वस्त्र वगैरे सर्वच करून घेतले. पहिले तर मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर आमच्याकडे वाळूचं शिवलिंग बनवतात. तर मी असं वाळू स्वच्छ धुवून घेतले आणि ह्या प्लेटमध्येच मी वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे. आणि त्यासोबतच मी त्या वाळूच्याच अशा सखी पार्वतीच्या मूर्त्याही तिथे बनवलेल्या आहेत. म्हणजे तशाच मूर्त्या उभे नसतात तर पण अशाच उभ्या अशा साईडला तिथे बनवल्या. आणि त्यानंतर गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली. म्हणजे त्यांना आपलं वस्त्र दुर्वा फुलं सर्व ठेवून आणि आपल्या शिवलिंगाची पण छान अशी पूजा वाळूच्या शिवलिंगाची छान अशी पूजा मी करून घेतली. पंचामृत असेल आपलं विभूतीचं भस्म असेल चंदन असेल ते सर्व लावून अशी छान पूजा करून घेतली. बेल वाहिला आणि असं छान आपली पूजा मी इथे तुम्ही पाहू शकता. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला आणि छान अशी पूजा माझी संपन्न झाली आहे. तुम्ही अशी पूजा नक्की करा. आणि नंतर पूजा झाल्याच्या नंतर मी इथे हरतालिकेची कथा वाचले आणि त्यानंतर आरतीही केली. जर तुम्हाला तुमच्या घरी जर आसपास फुलांचे फळांची झाडं असतील तर त्याच्या 5 किंवा 11 पानं घ्या. त्याचीही इथे अशी पूजा करा. इकडे पत्रीचीच गड्डी मिळते तर अशी मी केली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.